नंबर द्यायला पाहिजे एक अंशुला एक शिवला सेम सेम सगळे उन्हामध्ये असे भांडे सगळे डब्बे वगैरे घासले। आता अजून आपल्याला आणि आज बऱ्यापैकी ऊन पडलेले आहे ना, म्हटले भांडे वगैरे घासून घेऊ। अजून हॉल क्लिनिंग वगैरे स्वच्छ कर। तुमचे पुन्हा एकदा माझी या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आता घरातला आवरायला काढले, कारण आता 2 दिवसांनी गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे। तर घरातलं थोडंसं जाळा वगैरे आलेले सर किचन क्लिनिंग वगैरे करते, थोडेसे काम काढले आज। तर काल मम्मीचं घरातलं आवरलं, 2 दिवस तिचं आवरून झालं। तर आज काही काम नाही, तर म्हटले आज आपण घरातला आवरून घेऊ। त्यानंतर मम्मीची तर महालक्ष्मीची तयारी, डेकोरेशन, आपल्या गणपतीचं डेकोरेशन, भरपूर काम आहे। तर आज जास्त काही काम नव्हतं, तर म्हटले चला आज घरातला आवरून घेऊन। आज बऱ्यापैकी ऊन पण पडलेले आहे ना, त्यामुळे हे बघा। आणि आपले डबे वगैरे मस्तपैकी सुकले जात आहे। आणि घरामध्ये पण भरपूर पसारा आहे, अजून भरपूर आवरायचं आहे घरातलं कामही। आता भांडे तर माझे बऱ्यापैकी घासूनच झालेले आहे। आणि आता चालले माझं किचन क्लिनिंग करण्याचं काम। अजून हॉल क्लिनिंग करायचं आहे। तर इकडे आई फॅन वगैरे साफ करत होत्या, काही माझा हात काही पुरत नव्हत्या, त्या बोलल्या मीच करते। तर त्या करत होत्या इकडे, कारण मग भरपूर अशी धूळ बसलेली असते फॅनवरती आणि थोडंफार जाळं पण बसलेलं होतं। तर मी नेहमी ना साफसफाई माझी करतच असते, आणि जाळं वगैरे येऊन बसतंच। आणि इकडे आता माझे भांडे वगैरे घसले होते आणि किचनची स्टाईल वगैरे वरतून सगळी धुतली होती। आणि इकडेचं माझं किचन ओटा धुण्याचं चाललं होतं, भरपूर काम होते। आणि आपल्या घर पूर्ण काही क्लिनिंग करायचं आहे, कारण आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहे। तर गणपती बाप्पा येण्याच्या आधी सगळे काही घरातली क्लिनिंग वगैरे सगळे काही साफ वगैरे, आणि हे सगळे काही आपली रॅक आहे तर सगळे काही ओल्या कपड्याने सगळी पुसून घेतली। आणि बाहेर मस्त ऊन पडलेलं होतं, भांडे वगैरे काही सुकण्यासाठी ठेवलेले होते, सगळे भांड्या घसून झालेले होते। आणि सईचं चाललं होतं मस्त खेळण्याचं काम। आणि मेन म्हणजे आपल्या घराचा दरवाजा, तर तोही मुख्यतः स्वच्छच असला पाहिजे, त्याला जाळा वगैरे नको। तर थोडंसं दरवाजा सगळं काही झाडू हे सगळी झटकफटक केली होती। नंतर आता मी ओलं कपडे घेऊन सगळे काही सोफे वगैरे, आपला दरवाजा सगळे काही ओल्या कपड्याने पुसून घेतला। म्हणजे पूर्णपणे आज मी हॉलची डीप क्लिनिंग केली। आणि आपलं घर स्वच्छच असलं पाहिजे, आपला मेन दरवाजाही स्वच्छ असला पाहिजे। तर तोरण हे मम्मीने आणलं होतं ना, खूप छान दिसतं हे घरा म्हणजे लावलेलं। खरंच तुम्हाला सगळं काही होम टूर करेल तेव्हा सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, आणि व्हिडिओ कसा वाटतो एक कमेंटमध्ये नक्की सांगा। आत्ताच माझं सगळं घरातलं म्हणजे क्लिनिंगचे कामं झाली आहेत, फक्त भांडे वगैरे लावून द्यायचे, तर ते करते। त्या पहिले मी तयार झाली आहे, कारण खूप किचन वगैरे धुताना ड्रेस वगैरे ओला होऊन जातो। तर पुन्हा ड्रेस वगैरे चेंज केला, माझं आवरलं। आता भांडे वगैरे लावू, जेवण करून मम्मीचाही कॉल आलाय की गावामध्ये जायचंय, कारण खूप सारी खरेदी असते। महालक्ष्मी जोपर्यंत आपल्या घरामध्ये येत नाही तोपर्यंत खरेदी काही संपत नाही, भरपूर सारी शॉपिंग असते, काही ना काही विसरतो। कार खूप लेट झालं, साड्या बघता बघताच वेळ गेला, तरीही ज्वेलरी वगैरे बाकी आहे, कारण देवीसाठी बांगड्या, कोण, बाळासाठी कानातले वगैरे खूप सारी घ्यायचे। मम्मीला तिचा कॉल आला होता, तर आता मी पटपट आवरते, जेवण करते, पुन्हा मार्केटमध्ये जाते। तर बघू आज काय काय शॉपिंग करतो, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। हॉल पण छान मस्त माझा पुसला गेला आहे, विंडो वगैरे सगळं, सोफे वगैरे सगळे काही झालेले आहे। देवपूजा पण आईंनी केलेली आहे आत्ता, कारण म्हणजे हॉल वगैरे मी आवरून घेतलं, सगळं काही पुसून वगैरे घेतला। फक्त आता 2 रूम बाकी आहे, तर हे 2 रूम म्हटले उद्या करू, उद्या आवरू। आणि बघा इकडं भरपूर सारा पसारा आहे। आणि आता भांडे वगैरे लावून देते, सगळा किराणा वगैरे इकडेच ठेवला होता। इकडे आपले भांडे पण सुकले गेले, आई सगळे काही डबे पुसून देत आहे। आता मी किराणा भरते आणि साई काय करते? साई काय करते बाळा?
तुझं झाली पुसायची माहित आहे का पुसायची बाबू माझ्या एवढी 4 भांडे का? तर थोडेसे आतून ओले असायचे ना, तर त्या आईने सगळे काही मला पुसून दिले आणि इकडे मी सगळं काही किराणा वगैरे भरला. हे बघा लावल्यानंतर खूप छान असं मस्त आपली रॅक भरलेली दिसते. आणि हे मी मिशो ॲपवरनं घेतलेले ते भरण्या खूप बऱ्याच ताईंनी विचारलं, ही मिशो ॲपवरनं घेतलेलं आहे मी. आणि खूप छान वाटतं घरामध्ये. आणि थोडेसे मी चेंज केले कारण आपली सवय असते आपण काही काम काढले की थोडे चेंज करतोच. तर असं माझं आज किचन क्लिनिंग हॉल क्लिनिंग झाला कसं वाटलं कमेंट. तर आता घरातलं सगळं आवरलं आहे. तर आता मी निघाली मार्केटला. चला बाय. तर मम्मीकडे आले तर मार्केटमध्ये जायचं होतं पण हा 3रा रूम आहे तर किचनच्या नंतरचा. तर होम टूर केलेला आहे. सगळं काही मम्मीचं घर कसं आहे सगळं तुमच्यासोबत शेअर केले. ज्या कोणी त्यांनी बघितलं नसेल ना नक्की बघा. आणि हे बघा देवघराचं थोडंसं शूट दाखवलं तुम्हाला. देवघराचाही व्हिडिओ येईलच. आणि ह्या वरती एक मोठा रूम काढलेला आहे. तर होम टूरमध्ये सगळं काही आहे. आणि त्याचंही आता वरच्या रूमचं थोडंसं काम काढलेलं आहे. तर सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच. आज थोडीशी क्लिप्स तुमच्यासोबत शेअर केली. तर मार्केटमध्ये जायचं होतं पण बाहेर पाऊस पण चालू झाला होता. तर म्हटले शेवटचं रूम राहिलेला होता आवरायचा. तर दिवाण वगैरे होतं ना तिथे महालक्ष्मी बसतात. तर देवघर आहे ना तिथेच महालक्ष्मी बसवतो ना तर तिथे दिवाण ठेवलेला असतो. तर तो पण खालच्या घरामध्ये ठेवला आहे. तर म्हणजे काकीन ते रस्त्यात तर हॉलमध्ये ठेवला आहे. आणि माझी इथं पण आल्यानंतर आता क्लिनिंग चालू आहे कारण शेवटचा रूम आवरायचा बाकी होता. तर आता ही माझी क्लिनिंग करत होते मी. तर 4 वाजले क्लिनिंग करता करता कारण बाहेर पाऊस पण चालू होता थांबत नव्हता. तर नंतर शिवचा पण बड्डे होता तर तिकडेही जायचं होतं. तर आज आम्ही काही मार्केटला गेलोच नाही. तर नेक्स्ट दुसऱ्या दिवशी जाऊच तर तुमच्यासोबत शेअरच करेल. तर म्हणजे देवघर आहे ना ठेवलेलं त्या रूमची क्लिनिंग झाली. पुन्हा मी घरी आले आणि सईचं चाललं होतं डान्स करण्याचं काम. तर आता महालक्ष्मी येते तर तिला म्हटले चल तू डान्स शिक. तर आता मस्त टी व्हीवर ते दीदीने गाणे लावून दिलेले आणि जसं आहे ना थोडीफार ॲक्शन करण्याचा प्रयत्न करते. तर मस्तपैकी ती दीदीलाही म्हणत होती की माझ्यासोबत डान्स कर. आणि आता आम्ही जाणार आहोत शिवच्या बड्डेला. तर शिवचं बड्डे सेलिब्रेशन कसं होतं हे सगळं व्हिडिओमध्ये आहे. तर बघत राहा व्हिडिओ. तू दिली असे जेजे बाप्पाला सगळ्या आणि मग जेजे बाप्पाने खाल्ले का? आणि आम्ही काय करत होतो तेव्हा? आम्ही काय करत होतो? भांडे कशी करतो का? आणि तू एक सांगून दिले का? तर सकाळी सगळ्या काही किराणा काढला होता ना त्यातून हे बघा सगळ्या देवांना असं एक शेंगदाणा दिलेला आहे. आणि मलाही सांगत होती तर मी सगळे जे बाप्पाला शेंगदाणा दिला आणि जे बाप्पाने खाल्ला पण. व्हेरी गुड. आपण तू कुठे चालली एवढी मस्त तयार होऊन कुठे चालली सांग ना सगळ्यांना. आजीला नाही घ्यायचं का? आजीला नाही घ्यायचं का? तू आजीला बोलली नाही का चला का ग? निघाली ती. बाय बाय. ते स्कर्ट तुला खाली घ्यायचंय का? छान मस्त भाजी भात स्वयंपाक झालेला आहे. तर मम्मीकडून दुपारी आले आणि आता तयार झाले कारण आज आहे शिवचा बड्डे. तर आता मामाच्या घरी जायचं आहे. तर बटाट्याची भाजी भात झालेला आहे. सई मस्त तयार झाली आहे. देवपूजा पण झाली. हो का? ओके ओके. तर चला शिवचं बड्डे सेलिब्रेशन कसं होतं व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. बाय बाय. त्यांना बाय बाय कर मावशींना. चला लहानी मावशीन मी सोबतच आले. स्वयंपाक करायचा आहे. बड्डेला बोलवलं पाणी राऊंड वरच आहे.
तर इकडे मामी आणि मामींच्या वहिनी तर त्या सगळ्या स्वयंपाकाची काही तयारी करताय. मम्मीने तेही घरामध्ये तयारी करत होते. तर इकडे त्यांच्या निसपूस चालू होती कारण कांदा वगैरे कापायला बाहेरच बसलेल्या होत्या त्या. अजून त्यांची ही तयारी बाकी होती. तर खूप छान असं शिवचं बड्डे सेलिब्रेशन झालं. इकडे मम्मी आणि मावशी आता आहे ना, मावशी पोळ्या करतेत आणि मम्मी इकडे पनीर वगैरे कटिंग करत होती कारण तळण्यासाठीही तेल ठेवलेलं होतं. एवढ्या सगळ्या पोळ्या तर सगळे काही बड्डेला आलेले होते. तर सगळ्या म्हणजे आजी मावशी खूप छान असं शिवचं बड्डे सेलिब्रेशन झालं. सगळे फॅमिली आज एकत्र होती. तुम्हाला सगळ्यांना एकत्र फॅमिली बघायला भेटेल आणि सगळ्यांना आवडतंही. तर इकडे मम्मीचं पनीर कटिंगचं चाललेलं होतं. सगळेजण मिळून सगळं काही असं कार्यक्रम असला की सगळे मिळून मिसळून येतात आणि काम काही करतात आणि मस्त असं सगळ्या कार्यक्रमाची खूप छान होतात कारण सगळी फॅमिली आमची जवळ आहे आणि सगळी काही एकत्र येते आणि तुम्हालाही खूप जास्त आवडते. तर आजचाही व्हिडिओ खूप छान झालेला आहे आणि कालच्याही व्हिडिओला खूप सारं सपोर्ट केलं त्याबद्दल खरंच सगळ्या ताईंचं थँक्यू सो मच आणि असंच तुमचा सपोर्ट मला असू द्या. नावच फुग्यांचं आहे मोठं. हॅपी बर्थडे शिव. ए शिव मामा हॅपी बर्थडे बोल ना. हॅपी बर्थडे म्हण त्याला. हॅपी बर्थडे. गिफ्ट तुला भेटणार आहे नंतर भेटणार आहे नंतर. तू सगळ्यांना गिफ्ट विचारतोय का. हो का. तर ह्या अर्चना मामींच्या बहिणी आहे मोठ्या बहिणी. तर त्यांना 2 बहिणी आहे. तर त्याही पनीरच्या भाजीची तयारी करता. इकडे आज म्हणजे आमचा मेनू होता आज बड्डेचा पनीर भाजी. तर पनीर भाजीला कांदा वगैरे फ्राय करावा लागतो आणि पनीर भाजी खूप म्हणजे किती 4 का 5 किलो पनीर होतं. तर म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये करायची होती ना त्यामुळे कांदा वगैरे खूप जास्त होता. सगळे फ्राय करण्याचं चाललं होतं सगळ्यांची तयारी. इकडे मम्मीच्या मावशींच्या त्यांच्या पोळ्या झालेल्या होत्या त्या बसल्या आहे. बहिणी पण आल्या आहे. त्यांनी सईसाठी शिवसाठी कॅडबरी आणलं आहे आणि केकही घेऊन आल्या होत्या त्या. तर सैल बघा मामींनी कॅडबरी आणले लगेच मामींच्या मांडीवरती जाऊन बसले कारण सईला चॉकलेट कॅडबऱ्या खूप जास्त आवडतात. तर हे बघा आणि विचारत होते मी कोणी आणले तर मामींकडं करते. तर इकडे आता मावशी काय पनीरची भाजीची सगळी काही ग्रेव्ही वगैरे तयार झालेली होती. मामी इकडे दळून देत होतात आणि मावशीने इकडे त्या पनीरची भाजी करते कारण ती खूप छान अशी पनीरची भाजी करते. आणि इकडे त्या मावशीला सगळे काही इकडे तयारी करून दिलेली होती. मसाले वगैरे सगळे काही काढलेले होते. आणि इकडे आता काका बाबा ते सगळे काही आले होते. मिस्टरही सौरभ भाऊही तेही गप्पा मारताय आणि थोडेसे बलून वगैरे फुगवले थोडं डेकोरेटिंग केलं. आणि इकडे आता ह्या आहे तर अर्चना मामीच्या मम्मी आणि आजी. तर दोघीही मस्त बसलेल्या होत्या आणि म्हटले चला तुमचा फोटो काढते. तर आमचं फोटोशूट कारण सगळे एकत्र आले फोटोशूटही होतंच. आणि ह्या आहे तर अर्चना मामीच्या छोट्या छोट्या भाच्या तर भावांच्या दोन्हीही मुली. तर सईलाही बसायचं होतं आणि सई अशी जात नाही लवकर म्हणजे आणि आजींकडे बरोबर गेली आणि हे बघा बसली आहे कारण व्हिडिओ काढत होते फोटो काढत होते ना सईला फार आवडतं. तर आता इथे आता सगळेजण आलेले होते आणि औक्षणाची ही तयारी केली ताट वगैरे केली. हे बघा सगळे काय आता इथे बसलेले आहे. तर मावशीन ते आजीन ते मामीन ते सगळे काय आलेले होते. आणि इकडे पल्लवी मामीन त्या पण बसलेल्या आहेत. दीदीन त्या पण आलेल्या होत्या. तर दीदी नव्हती आलेली माझी 2 नंबरची बहीण आणि लहानी बहीण पण आलेली होती.
तर हे बघा, तर सगळे काही आले, खूप छान असा बड्डे सेलिब्रेशन झालेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि हे बघा, केक घेऊन आले आम्ही आणि शिवचं चाललं होतं बायदीचं गिफ्ट बघायचं, बायदीचं गिफ्ट बघायचं. तर तुमच्यासोबतही शेअर करायचं आहे शिवसाठी मी काय घेतलेलं होतं. तर हे बघा, सगळे काही समोर केक ठेवलेले होते आणि अंशू काय बसायला रेडीच नव्हती, तर खूप रडत होती. तर नंतर तिला बसवलं, खूप शांत बसली. आता सगळेजण औक्षण करणार, नंतर बड्डे केक कटिंग होणार. तर शिव तर पहिलेच त्याला कट करायचा होता बड्डे आणि सगळेजण औक्षण करत होते ना, त्यावेळेस तो मला म्हणायचा की बाई दीदी तू ये, आता तू ये, कारण त्याला माझं बड्डेचं त्याच्यासाठी मी काय आणले गिफ्ट ते बघायचं होतं. त्यामुळे हे बघा, अर्चना मामीने अंशूचंही औक्षण केलं, शिवचंही केलं. आता सगळेजण येणार, औक्षण करणार त्या. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
थांब झालं फोटो काढायचे दमाने घ्या अर्चना तुझे कुठे तिच्या फोटात घे तुला. तर खूप छान असं मस्त केक कटिंग केला. तर शिवने तर पहिलेच खायला सुरुवात केली नाही बघा. सई पण बसलेली आहे चेअरवरती आणि मस्त कॅप वगैरे घालून बसलेले. खूप छान दिसत होते सगळे काही. आणि आता सगळ्यांचं केक खाण्याचं का चालू आहे बघा. सई, अंशू, शिव, कारण लहान मुलांना केक खूप जास्त आवडतो आणि सईला केकवरची कॅडबऱ्या बघितल्या आईस तर खूप जास्त. तर हे बघा केकच्या शेजारीच उभी होती. तर जोपर्यंत केक ना तर तिथेच उभी होती. तिला केक वगैरे खूप जास्त आवडतं खायला ना त्यामुळे. आणि शिवलाही खूप जास्त आवडतं. प्रत्येकजण यायचं घालायचं आणि तो खायचा. मी केली बर का. हो 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 मी दाखवले कोणी केली. माझ्या मावशीने केली. अगं माझी मावशी आणि मी तुझी मावशी आणि मी एकच बाई. हो का. पाहिले की आम्ही. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तू केली का. बघू आता कशी झाली आहे. छान. तर स्वयंपाक पण रेडी होता. आता सगळे काही ना जे म्हणजे माणसांना जेवायला बसवलं होतं. काका ते सगळे काही आलेले होते ना. सौरभ भाऊ, अण्णा, तर साई, मावशींचे छोटे छोटे मुलं आणि शिवला तर फार जास्त घाई झालेली होती गिफ्ट बघण्याची. तर त्याने मला वाढीचं सोडून मला इकडे आणलं. मला बोललं मला पहिले तुझं गिफ्ट ओपन करायचं आहे. आणि हे बघा त्याच्या हाताने मस्तपैकी गिफ्ट ओपन करतोय. आणि इकडे पप्पांचाही कॉल आलेला होता. सगळेजण पप्पांशी बोलत होते. तर म्हणजे असं काही फंक्शन वगैरे असलं का आम्ही पप्पांना ना फोन करतो. आणि इकडे शिवचं चाललं होतं गिफ्ट ओपन करायचं आणि तुमच्यासोबतही शेअर करायचं आहे. तर मामी ना शालीमारला आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा त्या बोलत होत्या मला असा शिवसाठी मग घ्यायचा आहे. तर मीच त्यांना सांगितलं होतं की प्रिंट वगैरे मारून घ्या म्हणजे छान वाटतो आणि आपली आठवणही राहते. आणि शिवचा बड्डे आला तर त्यांनी म्हणजे तेव्हा काय आम्ही घेतलाच नाही. तर म्हटलं चला. तर शिव पण खूप सरप्राईज झाला आणि सगळेजण बघत होते. खूप शिव हॅप्पी होता. सगळ्यांना दाखवत होता. बाई दीदीने आणला कप माझ्यासाठी. आजी त्यांनाही खूप जास्त आवडला. त्यावरती ना आम्ही आता कृष्ण जन्माष्टमीला शूट केलं ना शिवचं. तर ते दाखवत होतो आणि सागर मामानेही बघितलं आणि फ्रीजवरती ठेवून दिला. कारण कप होता ना आणि शिव कसा सगळ्यांना दाखवत फिरत होता आणि तो फुटून गेला असता. तर हे बघा शिवचे ना फोटोशूट केलेलं होतं. तर त्याचं मी असे ना कप मगवरती टाकलेले. खूप छान असा वाटत होता. तर त्याला दूध पिण्यासाठी आणि खरंच तो खूप जास्त हॅपी झाला माझं गिफ्ट बघून. आणि छान वाटलं मलाही त्याला माझं गिफ्ट आवडलं. तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा. पनीरची भाजी केली आहे पण चालत नाही म्हणून भाजी केली. आता काय ना झुणका भाकर इथं सगळे वेगवेगळे आयटम मागू राहिले. तर पनीर भाजी काहींना चालत नाही. तर म्हणजे पनीर भाजी काहींना आवडत नाही. तर पिठलं पण केलेलं होतं. भजेही केलेले होते कारण बाबांनाही पिठलं म्हणजे पनीर भाजी आवडत नाही ना. तर पनीर भाजी सोडून सगळेजण पिठलंच मागायचे. तर म्हटले नेक्स्ट म्हणजे बड्डे कोणाचा असला की पिठलं भाकरीचं मेन्यू ठेवू. आणि नंतर मावशीने भजेही केले बाबांसाठी. पिठलंही केलं. भाकरीही होती. पनीर भाजी, म्हैसूर, भात. खूप छान असा मेनू होता. आणि सगळेजण आलो ना तर खूप भारी वाटतं. तर सगळ्यांच्या तिकडे सगळ्या मम्मी त्या मावशी त्या बसलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही बसलो. सगळ्यांचे जेवण झाले. बाय बाय अर्चना मामी. हो उद्या भेटू. अर्चना मामी येऊ का. बाय बाय. नो
बाय बाय. हो लवकर या लवकर. हो वाट बघते. तर खूप छान बर्थडे सेलिब्रेशन झालं ना. तर तुम्हालाही छान वाटलं ना व्हिडिओ बघून. तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर आम्हीही घरी निघालो. सौरभ ही साक्षी बहिणीला सोडवायला चाललं आहे. तर चला इथेच व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.